राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाचे संघटन वाढविण्याकरिता जिल्हाध्यक्ष प्रमोद पांडुरंग पाटील व माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव येथे भुसावळ तालुका अध्यक्षपदी विशाल रवींद्र नारखेडे व शहराध्यक्षपदी हाजी अशरफ खान यांची निवड करण्यात आली। या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भुसावळ येथे संतोष भाऊ चौधरी यांच्या कार्यालयात सचिन चौधरी व पदाधिकाऱ्यांनी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी उल्हास पगारे, सचिन पाटील, दुर्गेश ठाकूर, देवेंद्र सपकाळे, राजू भोई उपस्थित होते। संघर्ष न्यूज माझाकरिता मी सुनील आराक, भुसावळ। नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विशालभाऊ नारखेडे यांची नियुक्ती झालेली आहे आणि शहर अध्यक्ष म्हणून भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट यांचे भुसावळ शहर अध्यक्ष म्हणून हाजी अशरफ खान यांची निवड करण्यात आलेली आहे। याचे नियुक्तीपत्र जिल्हा अध्यक्ष साहेब आणि वरिष्ठ नेते तसेच आमचे ज्येष्ठ नेते संतोष भाऊ चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये यांना जळगावमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे। तरी यांना दोघांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्याकरता इथं आम्ही सर्व उपस्थित आहोत। पक्षाने आणि माननीय संतोष भाऊ चौधरींनी जो विश्वास टाकलेला आहे, तालुका अध्यक्षपद मला देऊन माझी निवड केलेली आहे, त्या तालुका अध्यक्षपदासाठी मी तालुक्यामध्ये कसं चांगलं काम होईल आणि आमच्या पक्षाचं जास्तीत जास्त संघटन कसं होईल, जास्तीत जास्त निवडणुकीमध्ये कशा प्रकारे आमचे जास्तीत जास्त उमेदवार जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, सदस्य असतील, त्यानंतर नगरपालिकेमध्ये नगरसेवक असतील, कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करेल। जे संतोष भाऊ चौधरींनी जो कार्य केलेले आहे, जेव्हापासून ते सत्ता गेली आहे तेव्हापर्यंत आमच्या भुसावळ शहराचा वाटोळा लावून दिलेला आहे या पार्टीने। आज माननीय शरद पवार चंद्रगडच्या वतीने संतोष भाऊच्या आशीर्वादाने मला भुसावळ शहर अध्यक्षपदामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे। माझी पक्षाने जो माझ्यावरती विश्वास टाकला आहे त्याच्यासाठी प्रत्येक नागरिकांचं कसं काम होईल त्याच्याकडे लक्ष देईल। आज सत्ताधाऱ्यांनी फक्त आपापल्या वार्डात कामं केलेत, बाकीची गोरगरीब जनतेकडे दुर्लक्ष केलेलं आहे। खड्डेमय भुसावळ झालेला आहे, लोकांच्या घरात पाणी शिरत आहे आणि फक्त तेच लोक आपल्या आपल्या परीने कामं करून घेत आहेत, बाकीच्या लोकांकडे लक्ष देत नाही। पक्षाने जे मला जबाबदारी दिलेली आहे त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करून गरीब जनतेसाठी व वार्डातील प्रत्येक नागरिकांसाठी कसं काम करता येईल, कसं जास्तीत जास्त त्यांना फायदा होईल व पक्ष कसा बळकट होईल याच्यासाठी मी प्रयत्न